उन्हाळ्यामध्ये दोनच गोष्टी जीवाला शांतता देऊ शकतात. एक म्हणजे रूम मधली एसी आणि दुसरं म्हणजे सोलकढी. फक्त फरक एवढा आहे की रूम मधलं एसी तुमचं लाईट बिल वाढवू शकते आणि सोलकढीच्या पहिल्याच घोटात तुमच्या आत्म्याला शांती मिळू शकते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल दी कुकिंग हॉटस्पॉटवर. मी आहे सचिन आणि आज आपण पाहणार आहोत कोकणी स्टाईलची सोलकढी. उन्हाळ्याच्या उकाड्यामध्ये बॉडी थंड ठेवण्यासाठी आणि आपली डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्हमेंटसाठी सोलकढी अत्यंत लाभदायक असते. तर ही सोलकढी आपण घरच्या घरी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी वळूया साहित्याकडे. तर सोलकढी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे त्यामध्ये एक आहे मोठा नारळ, जिरे, अर्धा इंच आले, एकच मिरची, रंगासाठी आपण वापरणार आहे थोडंसं बीट, 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या. हे आवडीनुसार आहे. जर तुम्हाला लसणाची चव आवडत नसेल तर तुम्ही ऍड करू नका. कोकम, मी 6 ते 7 कोकम असे छोटेसे घेतलेले आहेत. याला आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकतो. मी ऑलरेडी त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे, तर हे आपण नंतर वापरणार आहोत. तर फोडलेल्या नारळाचे मी असे बारीक काप करून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण आपल्या सगळ्या गोष्टी टाकणार आहोत, जसं की 1 टेबलस्पून जिरे आणि यामध्ये आपण बीट घेतलेलं आहे कलर येण्यासाठी, एक मिरची आणि अर्धा इंच आलं आणि लसूण आहे, ते पण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया आणि त्यानंतर आपण नारळाचं दूध काढूया. तर ओल्या खोबऱ्याचं वाटण आपलं आता मिक्सर मध्ये बारीक करून झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता कशी फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. इथे मी मुद्दामून छोटं भांडं वापरलं आहे, जेणेकरून आपल्याला जी पेस्ट आहे ती फाईन मिळेल. मोठं भांडं जर वापरलं असतं तर त्यामध्ये नारळाचे तुकडे राहण्याची शक्यता आहे आणि आपल्याला नारळाचं जास्त दूध जास्त प्रमाणात काढायचं आहे, तर त्यासाठी फाईन पेस्टची खूप गरज आहे. तर नारळाचं जे आता वाटण आहे ते आता आपण छाननीमध्ये चाळून घेऊया. त्यासाठी मी इथे घेणार आहे एक सुती कापड. थोडं ओलं केलेलं आहे मी त्याला आधी. आता यामध्ये आपण जे वाटण काढलेलं आहे ते यामध्ये टाकूया. आता आपण या सुती कपड्यामध्ये हे आपलं जे वाटण आहे ते मस्त असं पिळून घेऊया, जेणे की आपलं नारळाचं दूध बाहेर निघेल. तुम्ही इथे पाहू शकता. महागाईचा महिना आहे, तर जेवढं दूध काढता येईल तेवढं असं दाबून काढा, काहीही सोडायचं नाहीये. तर तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे आपण हा नारळाचं जे दूध आहे काढून घेतलेलं आहे. हा चोथा आपण पुन्हा 3 ते 4 वेळा वापरू शकतो. या चोथ्याला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका, थोडं पाणी ऍड करा आणि आपण जेवढं जमेल तेवढं जास्त दूध काढण्याचा प्रयत्न करूया. आता हे नारळाचं दूध तुम्ही पाहू शकता आपण इथे काढून घेतलेलं आहे. खूप छान असा पिंक कलर याला आलेला आहे. याचं कारण आहे की आपण यामध्ये मिश्रणमध्ये थोडंसं बीट टाकलं होतं. आता 90% आपली रेसिपी तयार आहे. आता आपण ह्यामध्ये फक्त भिजू घातलेले आपलं जे कोकम होतं त्याचं पाणी ऍड करायचं आहे. तुम्ही हे पाहू शकता. मी रात्री हे कोकम भिजू घातलं होतं. तुम्हाला जर खूप वेळ नसेल तर तुम्ही बाजारामधून कोकम आगळ मिळतो, त्याचे 2 ते 3 चमचे ह्यामध्ये ऍड करू शकता किंवा 10 ते 15 मिनिटं आधी गरम पाण्यामध्ये कोकम तुम्ही मिक्स करू शकता आणि असं पाणी बनवू शकता. तर चला आपण कोकम यामध्ये ऍड करूया. तर कोकम आहे ते मी छाननीमध्ये त्याचं पाणी छानून यामध्ये ऍड केलेलं आहे आणि जो उरलेला कोकम आहे तो साईडला काढलेला आहे. आता आपला कोकमचा पूर्ण जो अर्क आहे तो आपल्या सोलकढीमध्ये मिक्स झालेला आहे. मी सोलकढी थोडी टेस्ट करून पाहिली, तर असं मला वाटलं की 1 चमचा साखर यामध्ये ऍड केली पाहिजे थोडं गोडसाठी. जर तुमचा नारळ ऑलरेडी खूप गोड असेल तर तुम्ही यामध्ये साखर नाही ऍड केली तरी चालेल. कोकमचा आगळ टाकल्यानंतर आपली सोलकढी आता तयार आहे. फक्त मला ह्यामध्ये मीठ थोडं कमी वाटलं, तर माझ्या गरजेनुसार मी थोडं चवीनुसार इथे मीठ ऍड करत आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर. आता तुमची सोलकढी सर्व करण्यासाठी तयार आहे. हिला हवं तर 1 ते 2 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकता आणि सोलकढीची मजा लुटू शकता.
मित्रांनो, आपली सोलकढी आता बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर टीसीएस चॅनलला नक्की फॉलो करा.